कृपया करून राष्ट्रगीताला उभे राहावे लवकर. सर्वांनी आपल्या डोक्यातील कॅप काढायची आहे. माझा पडलाय. एक साथ सावधान. टॉस झालं का? कृपया करून बाकीच्यांनी बाहेर यावे. एक साथ सावधान. एक साथ राष्ट्रगीत के लिए होशियार. सुरू. अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की वंदे. चला अशोक सम्राट काय घेतलेलं आहे? चला त्वरित निर्णय कळवा. मीना आपला निर्णय काय आहे? कृपया करून बाकीच्यांनी सर्वांनी बाहेर यावे. सर्वांनी बाहेर यावे. गांधी, किसन गांधी, बाकीचे जेवढे फालतू प्लेयर जे आत बसले त्यांनी बाहेर यावे. क्षेत्ररक्षण आहे फक्त आणि फक्त अंतिम सामन्यात ज्यांनी प्रवेश केलाय तो संघ क्षेत्ररक्षणासाठी सज्ज व्हावे आणि 2 फलंदाज त्यांनी क्रीजवरती यावे.
करा नाही तर 3 ओव्हरचा सामना खेळवण्यात येईल. हॅलो हॅलो लवकरात लवकर हा सामना सुरू करावा नाही तर 3 षटकांचा सामना होईल. सामना हा 4 षटकांचा असेल याची नोंद घ्यावी दोन्ही संघांनी. बॉलर नेम आणि बॅट्समन नेम सांगावं. राणा बॉलर नेम राणा आणि बॅट्समॅन नेम पत्तू प्रथमेश कदम. प्रथमेश कदम. आणि नॉन स्ट्राईकला दिनेश. अंतिम सामना आणि पंचांचा नियम अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. राणाची पंचांशी चालाखी इथे खूप कामी आली आहे त्याच्या संघासाठी. हॅलो सामना चालू करायचा आहे.
आणि फायनलची मॅच आहे. सर्वांनी शांततेत आणि खिलाडू वृत्तीने, जे नेम सुरुवातीच्या मॅचला आहेत तेच नेम इथे आहेत. साईड रम कोणी टाकणार नाही आहे, साईड आम अलाउड नाही आहे. बॉल टाकताना मध्ये कोणी बोलायचं नाही आहे. बसून 2 वेळा उपस्थित राहिलेले व्यक्तिमत्व नगरसेवक दिनेश कुबल साहेब, त्यानंतर आमचे समाजसेवक चांगलं व्यक्तिमत्व आपल्या गावदेवी विभागातील दिलीप शहाबाई हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं मी शब्दसुमनांनी सरस स्वागत करतो. वळू या मॅचकडे. पुढील चेंडू आणि काहीसा चेंडू हातातून सटकला आणि हा वाईड चेंडू. पंचांचा निर्णय वाईड. धावसंख्येत भर. धावसंख्या 1 ने वाढले. चला पुढील चेंडू. राणा याचा सुंदर असा पॅडल स्वीपच्या दिशेने मारलेला चेंडू टर्फवरती अडकला. 1 धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या 1 ने वाढ. तिथे माईक मध्ये फक्त धावसंख्या सांगा. 2 4 5 काय त्या 2 धावा. पुढील चेंडू. राणा याचा लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफला मारलेला चेंडू हलकासा पॉइंटच्या दिशेने गेला आणि 1 धाव. आपल्या संघाला जर धावांचा डोंगर उभा करायचा असेल तर काहीतरी वेगळं करणं आवश्यक आहे. या ठिकाणी पुढील चेंडू पुन्हा एकदा सटकला आणि पटकन हा चेंडू वाईड गेलेला आहे. परत एकदा वाईड चेंडू. खरंच अत्यंत शांततेत चाललेला हा सामना. पहिला षटक प्रगतीपथावर आणि पुढील चेंडू एकदा पॅडल स्वीप मारला आणि 1 धाव काढण्यात यशस्वी झाला. धावसंख्या 6 झालेली आहे. 6 रन. 6 धावा. धाव करावी लागेल. क्रिकेटच्या या रणसंग्रामामध्ये कोण ही ट्रॉफी, हा मान, पहिला मान कोण उचलणार पाहूया. रणतुंब युद्ध चालू आहे आणि या युद्धामध्ये सारनाथ की अशोक सम्राट बुद्ध विहार उचलतोय आजच्या या पर्व तिसऱ्याचा मानकरी कोण ठरतोय. काहीच वेळात रिझल्ट येणार आहे आणि मान्यवर याची देही याची डोळा या चांगल्या उपक्रमाचे साक्षीदार होतील. पुढील चेंडू. राणा याचा सामना करेल दिनेश आणि पंचांचा निर्णय. पाठीमागे आहेत स्वयंसेवक आपले. सांगा काय आहे. ठीक आहे, चांगला अडवलेला आहे चेंडू. पाठीमागे स्वयंसेवक आहेत दिनेश. 5 बॉल 7 रन. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर. एक ओव्हर अखेर. धावसंख्या 8 रन. 8 1 ओव्हर रन. 8 रन. स्त्री जन्म म्हणून नवावे उदास साधू संत ऐसे केला जाणी. ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊंचा शिवबा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. अशा या आजच्या या उपस्थित सर्व स्त्री शक्तीला, माता रमाई महिला मंडळाला एक आपल्या मंडळाच्या वतीने पुन्हा एकदा त्यांचं सहर्ष स्वागत करतो. सर्वांनी टाळ्या वाजवा या स्त्री शक्तीला. या ठिकाणी मॅच बघायला आलेत. क्रिकेटसारखा गेम आहे. चला पुढील. अक्षय घेऊन आलाय पुढील षटक. स्क्वेअर लेगला मारलेला हा चेंडू. कुबल साहेब यांना मी विनंती करतो, त्यांनी असं नसतं वा. आमचे गीतेश दादा, निशांत गाडीगावकर साहेब या सगळ्यांना घेऊन व्यासपीठावर.
क्या बात आहे, हातभर वळवला हा चेंडू अक्षयने. दिनेशला काहीतरी करावं लागेल, आपल्या संघाला चांगले रन रेटने चांगला षटक करावं लागेल. अचूक टप्पा, सुरुवातीलाच म्हटलं ना ते कटप्पा काहीतरी पिक्चरमध्ये होतं आणि क्रिकेटमध्ये अचूक टप्पा टाकला, बॉल थोडा फिरवला आणि रिझल्ट मिळाला. 3 चेंडू 9 धावा झालेल्या आहेत. आणि ते सर्वांना विनंती आहे की जे जाळीला टेकून आहे त्यांनी प्लीज थोडं लांब राहावा, जाळी सोडून कॅमेरा साईडला. पंचांचा निर्णय आकाशाकडे बोट गेलं आणि दिनेश दादा आऊट झाला. थोडीशी उतरती कळा लागलेली आहे आपल्या संघाला, काहीतरी चमत्कार करावा लागेल. 5 बॉल 9 रन झालेले आहेत. तसेच QR कोड जे कोणी स्कॅन केला असेल त्यांनी स्कॅन करून घ्या, नाहीतर खूप तुम्ही बहुमोलाचा प्राइज तुम्ही हुकाल. शिवसेना 2 ओव्हर रत्नागिरी. 10 रन 10 रन. रत्नागिरी जिल्हा सहसंपर्क प्रमुख श्री गीतेश राऊत साहेब, तसेच आपल्या विभागातील नगरसेवक दिनेश कुबल साहेब, तसेच बॉलर निशांत गाडीकर साहेब हे आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत. तर आम्ही त्यांचं मिलिंद बुद्ध विहार वेलफेअर असोसिएशन, भारतीय बौद्ध महासभा शाखा मिलिंदनगरतर्फे, महिला माता रमाई महिला मंडळतर्फे आम्ही त्यांचं स्वागत करतो. त्याचप्रमाणे सुरेंद्र तिवारी साहेब आणि जय हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष बाळू परब साहेब हे सुद्धा येथे उपस्थित झालेले आहेत. तर आम्ही त्यांचे स्वागत करतो. त्याचप्रमाणे आपले बंटी जाधव साहेब सुद्धा येथे उपस्थित झालेले आहेत. तर मी त्यांचं सुद्धा इथे स्वागत करतो. हा बॉल नो आहे की नाही सांगावा. पंचांशी बोलून घ्या, पंचांशी बोलून घ्या. पंचांशी बोलून घ्या, जो निर्णय असेल अंतिम असेल. पंचांशी बोलून घ्या, फायनलचा मॅच आहे. तीन बॉल 19 रन. पुढील चेंडू गणेश याचा. हलगर्जी चला, त्वरित. धावा. पटापट. कोणाची बाईकची चावी या ठिकाणी आहे, त्यांनी समालोचन कक्षामधून घ्यायची आहे. 4 बॉल 21 रन. चला, या ठिकाणी उपस्थित मान्यवर आमचे मित्र सिंधुदुर्ग सहसंपर्क प्रमुख आदरणीय गीतेश विनायकजी राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी 5 बॉल व्यासपीठावर 22 या. रन. आमच्या हक्काचा माणूस आमचे माजी नगरसेवक आदरणीय कुबल साहेब यांनी व्यासपीठावर यायचं आहे. व्यासपीठावर या आणि क्रिकेटचा मनमुराद आनंद घ्या. आमचे मित्र सुरेंद्र तिवारी साहेब या ठिकाणी आलेले आहेत, यांनी देखील व्यासपीठावर यायचे. निशांत गाडीगावकर आमचे क्रिकेट प्रेमी, बाळू परब साहेब यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे.
2 ओव्हर 25 रन. संघाची धावसंख्या 2 ओव्हर 25 रन. 3 ओव्हर 25 रन. शेवटचं हाणामारीचं षटक प्रगतीपथावर. पाहूया काय होत आहे. जिंकायचं असेल तर काहीतरी जादू आणि मिराकल करावे लागेल. असा हा पाऊस पाडावा लागेल. रनांचा पाऊस पाडावा लागेल. बघूया काय होत आहे. पाटकच्या टर्फमध्ये आजचा हा भीम चषक. मिलिंद बॉलर नेम सांगावं. कल्पेश. मीनाचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. दुसरा चेंडू. षटकार. षटकार. लॉंगॉनच्या दिशेने मारलेला हा षटकार. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूमध्ये अधिकाधिक धावा करणं आवश्यक आहे, जेणेकरून एक योग्य असं रन्स समोरच्या संघाला देता येतील. शेवटचे 3 चेंडू. पहिल्या इनिंग मधील शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 32. 32 धावसंख्या. पुढील चेंडू 32 झालेला आहे. शेवटचे 2 बॉल. शेवटचे 2 बॉल. 32 रन. बॅट्समन नेम मयंक. बघू मयंक काय कमाल करतो 2 चेंडूत. शेवटचा बॉल. $35 रन झालेले आहेत. 36 टू विन. अशोक
आणि हा पहिलाच बॉल चौका. एक बॉल 4 रन. बॉलर नेम सांगा प्लीज. बॉलर नेम दिनेश. दिनेश दुसरा चेंडू घेऊन. आदरणीय राजेश भोसले गुरुजी यांचं आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत. तदनंतर पंच म्हणून आपल्याला चांगले सहकार्य केलं नागेश आव्हाड, तसेच आमचे मित्र प्रशांत त्रिमळे परशा, आणि त्यानंतर थर्ड अंपर म्हणून भूमिकेमध्ये असलेले आमचे भाई उर्फ प्रफुल्ल. सुंदर असं सकाळी बऱ्याच जणांनी मदत केली आपल्याला. हे एखादी संघटना म्हटलं की एकजुटी हवी, एकमेकांचे विचार एकत्र आल्यानंतर क्रांती घडते. जशी बाबासाहेबांनी क्रांती घडवली, ही क्रांती होणं आवश्यक आहे. आणि अशी क्रांती भूतो न भविष्यती, जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत या सूर्यपुत्राचं नाव अजरामर राहील. ज्ञानाचा अथांग सागर असे आपण. 4 चेंडू 7 धावा. संकेत तिके ऑन स्ट्राइक. आणि निर्धाव चेंडू. पाचवा चेंडू. 4 धावा. तदनंतर आपल्याला यूट्यूब लाईव्ह या ठिकाणी बघा, ज्याचा आवाज तुम्ही घरबसल्या पाहताय, असं देखील या ठिकाणी आहेत यूट्यूब लाईव्ह ज्यांनी केलं. 11 एक निशांत ओव्हर 11 राणे. रन. त्यानंतर कुणाल रेडकर. हां, एक ओव्हर 11 रन. तदनंतर या ठिकाणी एक भव्य असा सत्कार केला जाईल. आमचे सिंधुदुर्ग, आमचे लाडके परममित्र सिंधुदुर्ग सहसंपर्क प्रमुख श्री गीतेश विनायकजी राऊत साहेबांचा सत्कार या ठिकाणी आपल्या मंडळाचे अध्यक्ष आयु मंगेश कांबळे साहेब करतील. त्या ठिकाणीच सत्कार होईल. सचिन आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येते. राणा ऑन स्ट्राइक. ऑन स्ट्राइकला संकेत तिखे. साऊंड सिस्टम आपल्याला लाभलेले आहे ते उल्हास नानुसकर यांचं देखील या ठिकाणी आभार व्यक्त करण्यात येत आहे. उत्तर 10 कडे आपण चाललेलो आहोत. मनमुराद असा आनंद आपण सामन्याचा दिवसभर घेतलात. आणि संकेत तिखे बाद. एक मोठा झटका या ठिकाणी मिळालेला आहे. संकेत तिखे. दोन चेंडू. कुबल साहेबांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सत्कार आमचे श्याम जयस्वाल सर करतील. शैलेश पवार करतायत. निशांत गाडीगावकर यांचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सत्कार होत आहे. गाडीगावकर आपला देखील या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येत आहे. याचा स्वागत करा. 3 चेंडू 13 धावा. भावेशाची कॅच सोडलेली आहे. आता बघू हे किती महागात पडेल. पुढील चेंडू. चार धावा. चौका.
राणाच्या बॅटमधून आलेला खणखणीत चौकार. 4 बॉल 17 रन. शेवटचे 2 बॉल. निर्धाव चेंडू. शेवटचा बॉल. सचिन याचा शेवटचा बॉल. अशोक सम्राट या संघाला 1 धावावर समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या 18 रन. 2 ओव्हर 18. अशोक सम्राट बुद्धविहार या संघाला ही मॅच जिंकण्यासाठी 12 बॉल 18 रनांची आवश्यकता. बॉलर नेम पत्तू. एक रन. संघाची धावसंख्या 19. आणि हा अशोक सम्राट बुद्धविहार या संघाचा अजून एक खेळाडू बाद. गणेश. पुढील बॅट्समन गणेश. बघू हा संघासाठी आता काय करतो. 10 बॉल 17 रनांची आवश्यकता अशोक सम्राटला जिंकण्यासाठी. आणि हा 4 रन. उत्कृष्ट अशी फलंदाजी गणेशाची. 23 रन धावसंख्या झालेली आहे 23. आणि अजून एक खेळाडू बाद सम्राट अशोक बुद्धविहाराचा. पुढील फलंदाज अक्षय. 4 बॉल 23 रन. संघाची धावसंख्या 4 बॉल 23 रन. 8 बॉल 13 रनची आवश्यकता अशोक सम्राट यांना भीमचषक 8 बॉल उचलण्यासाठी. 13. बघा समीकरण अजूनही सामना बाकी आहे. अक्षय सारखा एक चिकाटीचा खेळाडू ओव्हरम मध्ये आपण त्याला पाहिला असेल असा खेळाडू उपस्थित आहे. समीकरण काय आहे? 8 बॉल 13चं समीकरण आहे. शांततेचा गेम आहे. अक्षयाचा हा फटका हुकला. 1 धावावर समाधान मानावं लागेल. समीकरण धावसंख्या 24. समीकरण कळवा. शेवटचा चेंडू. 7 बॉल 12 रनाची आवश्यकता. 7-12. व्हॉट अ कॅच. खूप सुंदर अशी कॅच पकडलेली आहे या ठिकाणी. खरंच खऱ्या अर्थाने दिव्यांशने खूप सुंदर अशी कॅच घेतलेली आहे आणि राणाचा विकेट या ठिकाणी गेलेला आहे. समीकरण अजूनही 6 बॉल 12. तसं पाहिलं तर सोपं आहे. 2 बॉलचा गेम आहे. एका बॉलवरती 6 रन, दुसऱ्या बॉलवरती 6 रन. दुसऱ्या गोष्टीने पाहिलं तर क्रिकेट हा अनिश्चितीचा गेम आहे. मी नेहमी म्हणत असतो मेनी पीपल थिंक्स लाईफ इज अ गेम बट आय थिंक क्रिकेट इज अ गेम. क्रिकेट हा एक गेम आहे. त्यामुळे त्यामध्ये काही होऊ शकतं. त्यामुळे 6 चेंडू व्यवस्थित टप्पा, बॅट्समनची नजर आणि अक्षय सारखा फलंदाज या ठिकाणी अजूनही तग धरून उपस्थित आहे. भावेश. बॉलर नेम सांगा. चला शेवट बघूया या ट्रॉफीचा मानकरी कोण ठरतोय.
जोरदार मारलेला स्ट्रेचच्या दिशेने हा बॉल नॉन स्ट्रायकर एंडला एक आला. रुपया स्कोररच्या इथून थांबा. कोणी साईडला व्हा. एक चला. बॉल धाव संख्या 25. 5 चेंडू 11 रनांची आवश्यकता आणि हा आउट. सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी लेग बाय ऑनच्या दिशेने केलं आणि हा रनआउट झाला. चार बॉल 11. 11चं समीकरण. 4 बॉल 11 पंच उघडा डोळ्याने बघा नीट. 4 बॉल 11चं समीकरण आहे. या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र विनोद शिंदे हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील या मंडळाच्या वतीने शब्द सुमनाने मी स्वागत करतो. 2 धावा काढण्यामध्ये यशस्वी. संघाची धाव संख्या 26. 2 चेंडू 9 रनांची आवश्यकता. असा टाकणे अलाउड नाही. अंडरमध्ये जो बॉल आहे तसाच लक्षात ठेवा. हा बॉल अलाउड नाही. असा जो दाखवतोय ना असा टाक एकदम वरून अलाउड नसतो अंडरमध्ये. ठीक आहे. अशा प्रकारे फेअर डिलिव्हरी झाली आणि सामना विजेता संघ जो झालेला आहे तो सारनाथ बुद्ध विहार यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेला या ठिकाणी. आणि आजचा हा आईचा आनंद सोहळा बाबासाहेब पाहती आपले डोळा मिलिंद बुद्ध विहार वेलफेअर असोसिएशन